अध्याय 5. कवींद्र म्हणाले, धृतराष्ट्राचे मुलगे शांतव्रती धर्मराजाचा ज्याप्रमाणे मत्सर करीत असत, त्याप्रमाणे विठोजी राजाचे खेलकर्ण इत्यादी पुत्र हे भाऊबंदकीमुळे शहाजी राजांचा पदोपदी शत्रूप्रमाणे अतिशय द्वेष करू लागले. ज्याने आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने पृथ्वी वश केली आणि आश्रय करण्यास योग्य अशा निजामशहाच्या मल्लिकंबर प्रधानाचा आपणास वैभव प्राप्त व्हावे अशी सदोदित इच्छा करणाऱ्या विठोजीच्या पुत्रांनी आश्रय घेतला. सूर्याप्रमाणे तेजस्वी शहाजी त्यांच्या डोळ्यात सलू लागला. आपल्या कुलामध्ये फूट उत्पन्न झाली आहे हे त्या मनकवड्या आणि बुद्धिमान शहाजीने ओळखले आणि मल्लिकंबर, निजामशहा व आपल्या विरुद्ध कपट कारस्थान करणारे आपले दुष्ट चुलत भाऊ यांचा तिरस्कार करून अत्यंत उत्साही, मानी, गरुडाप्रमाणे पराक्रमी, विजयश्रींचे माहेरगर व खांद्यावर भाला टाकलेल्या शहाजीने आपले सैन्य आणि विपुल युद्ध सामग्री यासह जल्दीने आपल्या जहागिरीस प्रयाण केले. तेथून निघून जाऊन आपल्या जहागिरीत मोठ्या ऐश्वर्याने राहिलेल्या त्या शहाजीस निजामशहाचा प्रधान मुळीच वश करू शकला नाही. सूर्या वाचून आकाश जसे शोभत नाही, त्याप्रमाणे शहाजी निघून गेल्यामुळे निजामाचे राज्य समृद्ध असतानाही त्याची कळा गेली. भेद पाडण्याला ही संधी योग्य आहे असे त्या महामती व निजामशहाची स्पर्धा करणाऱ्या आदिलशहाने आपल्या सरदाराकरवी त्या महाबाहू अतिशय उत्साही आणि थोर मनाच्या शहाजीस साह्यार्थ आणून तो आपणास अजिंक्य मानू लागला. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या मदतीने वनेची वने जाळून वृद्धिंगत होतो, त्याप्रमाणे त्या शहाजीचे साह्य मिळाल्यामुळे आदिलशहा शत्रू सैन्याचा विध्वंस करून उत्कर्ष पावला. आपल्या तेजाने सर्वत्र तळपणारा सूर्य ज्याप्रमाणे सुंदर ग्रहांनी युक्त असलेले आकाश आक्रमितो, त्याप्रमाणेच त्या महाबाहू शहाजीने आपल्या प्रतापाने त्या थोर मनाच्या मल्लिकंबरास जिंकले. जोराने वाहणारा तुफानी वारा ज्याप्रमाणे बद्ध मूल वृक्षास मोडून पाडतो, त्याप्रमाणे त्या उत्कर्ष पावणाऱ्या शहाजीने निजामशहाचा स्वबाहुबलाबद्दलचा गर्व जिरवला. त्यानंतर त्या इब्राहिम आदिलशहाने संतुष्ट होऊन आपल्या शत्रूंचा विध्वंस करणाऱ्या शहाजी राजाला आपले अर्धपद दिले असे मला वाटते. मातब्बर लोकांनी शेविलेला पर्वताप्रमाणे उंच, महापराक्रमी आणि गर्विष्ठ असा मुधोजी फलटणकर इब्राहिम शहाच्या विरुद्ध असल्याने त्याच्यावर शहाजी राजाने युद्ध सरंजामासह स्वारी करून त्याचा पूर्ण पराभव केला. कर्नाटक आणि केरळ प्रांत जिंकून त्या प्रतापी शहाजीने इब्राहिम शहाच्या खजिन्यात भर घालून त्याला फार संतुष्ट केले. त्याने दुसऱ्याही बलाढ्य राजांना आपल्या कारस्थानाच्या जोरावर आपल्या कह्यात आणून ते इब्राहिम शहाचे राज्य रामराज्याप्रमाणे केले. ज्याप्रमाणे पार्वतीने शंकराची सेवा केली, त्याप्रमाणे जाधव कुलामध्ये उत्पन्न झालेली, चंद्राप्रमाणे सुंदर मुख असलेली व सुंदर दात असलेली जिजाई शहाजी महाराजांची सेवा करी. ती अत्यंत विलासवती व प्रसादोन्मुख साध्वी राणी आपल्या पतीची प्रत्येक इच्छा परिपूर्ण करीत असे. त्याला तिच्यापासून 6 शुभलक्षणी पुत्र झाले. त्यापैकी शंभू व शिवाजी हे दोघेच काय ते वंशवर्धक झाले. परंतु शिवाजी हा विष्णूच्या तेजाप्रमाणे पृथ्वीवर अवतरून तो सर्व राजांचा नेता आणि शत्रुपक्षीय राजांचा विजेता कसा झाला हे मी सांगणार आहे. ते हे द्विजश्रेष्ठानो आपण श्रवण करा. पूर्वी दररोज उग्र तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेऊन वेदशास्त्रांचा प्रतिबंध केल्याने कळी काळ बळावला होता. नंतर दुष्ट लोकांना अनुकूल व सज्जनास प्रतिकूल असा तो पापमय काल गाठून कपटी देव द्विज द्वेष्टे व महाविध्वंसक दैत्य म्लेंछ रूपाने पृथ्वीवर अवतरले. प्रथम त्यांनी पश्चिम दिशा, त्यानंतर उत्तर, पूर्व आणि अजिंक्य दक्षिण ही बळाने पादाक्रांत केली. आपला धर्म जाणणाऱ्यांच्या त्यांच्यामध्ये जर यज्ञाची प्रवृत्ती नव्हती, तथापि कलियुगाच्या प्रभावामुळे त्यांचे ऐश्वर्य जोराने वाढले. त्या बलाढ्य म्लेंछांनी कित्येकास उचलून राज्यावर बसवले व कित्येकांचा युद्धात निपात केला. तेव्हापासून क्षत्रिय क्षीण बनले. तेव्हा म्लेंछांच्या पिढेने गांजून जाऊन ही पृथ्वी देवी आपल्या रक्षणार्थ रक्षणकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेली. भयंकर पिढेमुळे निस्तेज दीनवदन झालेल्या त्या पृथ्वीने 33 कोटी देवांकडून वंदीला जाणाऱ्या त्या ब्रह्मदेवास वंदन केले. विषण्ण झालेली ती पृथ्वी हात जोडून आपले अनेक प्रकारचे दुःख निवेदन करण्याच्या हेतूने ब्रह्मदेवास म्हणाली. देवी विश्वंभरा म्हणाली, हे ब्रह्मदेवा, तू सर्व लोकांचा पिता आहेस व 3 धर्मांचे रक्षण करणे तुला प्रिय आहे.
असे असूनही मी या दुःख सागरात बुडत असताना तू माझी उपेक्षा का करतोस? हे ब्रह्मदेवा, तू उत्पन्न केलेले हे चराचर विश्व ते म्लेच्छरूपी दैत्यांमुळे आज बुडत आहे. ज्या दुष्ट दैत्यांचा देवानी पूर्वी संहार केला तेच या कलियुगामध्ये म्लेच्छरूप धारण करून मला पीडा देत आहेत. दुष्ट दैत्यांचा नाश करणारा भगवान श्रीकृष्ण निजधामास गेला आहे व भगवान बुद्धाने मौन स्वीकारले आहे. अशा वेळेस हे दुष्ट यवन पापे करू लागले आहेत व मला कोणीही त्राता मिळत नाही. मी या दुःखाचे निवारण कसे करू? देवांचे कोणी आवाहन करीत नाही, अग्नीमध्ये कोणी हवन करीत नाहीत, वेदांचेही अध्ययन सुटले आहे, ब्राह्मणांनीही अभ्यर्चन बंद केले आहे, क्षत्रिय आणि यज्ञक्रिया यांना फाटा मिळाला आहे, दानी आणि व्रते संपुष्टात आले आहेत, सज्जनास दुःख होत आहे, धर्म निर्बंध मोडले जात आहेत, म्लेच्छ धर्मवृद्धी पावत आहे, गायींचीही हत्या घडत आहे, साधूंचा नाश होत आहे, क्षत्रियांचा क्षय होत चाललेला आहे. अशा प्रकारे हल्ली यवनांपासून मला मोठे भय उत्पन्न झालेले आहे. ज्याप्रमाणे श्रुती जाणणारे लोक मूर्खांच्या तोंडी असलेल्या श्रुतीची थट्टा करतात, त्याप्रमाणेच मला म्लेच्छांच्या ताब्यात गेलेली पाहून सर्व लोक माझा उपहास करीत आहेत. जेव्हा जेव्हा मला दैत्यापासून भय निर्माण झाले तेव्हा तेव्हा तू शक्तिशाली असणाऱ्या माझे रक्षण केलेले आहेस. असे ब्रह्मदेवास बोलून पृथ्वी डोळ्यात अश्रू आणून उष्ण निश्वास टाकीत स्तब्ध राहिली. विश्वाच्या विश्वासाचे निवासस्थान अशा ब्रह्मदेवाने त्या पृथ्वीला व्याकुळ व अस्थिर झालेले पाहून तिचे पुढील प्रमाणे सांत्वन केले. ब्रह्मदेव म्हणाला, हे वसुंधरे, तू घाबरू नकोस, तुझे लवकरच कल्याण होईल. तू आपल्या स्वस्थानी जा आणि शांत आणि स्थिर राहा. दयासागर विष्णूची तुझ्यासाठी मी पूर्वी परमभक्तीने प्रार्थना केली तेव्हा तो स्वतः मला म्हणाला. विष्णुदेव म्हणाले, हे ब्रह्मदेवा, तू चिंता करू नकोस, माझे बोलणे ऐक, तुला इष्ट असलेली गोष्ट लवकरच घडून येईल. मालोजीचा पुत्र जो भाग्यशाली, सुलक्षणी, वाऱ्याप्रमाणे वेगवान, सूर्याप्रमाणे तेजस्वी, विश्वविजेता, पुण्यवान, महापराक्रमी असा शहाजी महाराज दक्षिणेतील फार प्रख्यात नृपश्रेष्ठ आहे. त्याची भार्या महासाध्वी यशस्विनी जाधवरावांची मुलगी जिजाबाई ही पृथ्वीवर पूर्णपणे जागरूक आहे. ती राणी तेजोमय अशा मला आपल्या उदरात धारण करील आणि तिचा पुत्र होऊन मी तुझे प्रिय करीन. मी पृथ्वीवर धर्माची शाश्वत मर्यादा स्थापीन, यवनांचा उच्छेद करीन, देवांचे रक्षण करीन, सप्ततत्वाधिक क्रिया पुन्हा सुरू करीन, गायी व विद्वानांचे पालन करीन असे मला वचन देऊन हे कल्याणी भूतभविष्य जाणणाऱ्या भगवानाने मला सत्यलोकास जाण्यास अनुज्ञा दिली. असे बोलून ब्रह्मदेवाने पृथ्वीचे समाधान केले आणि तिला जाण्यास सांगितले आणि ती सुद्धा आपल्या लोकी निघून गेली. त्रिभुवनास अत्यंत कल्याणकारक व हृदयास आनंद देणारी अशी ती ब्रह्मदेवाची वाणी ऐकून म्लेच्छरूपी दैत्यांपासून उत्पन्न झालेली भीती टाकून देऊन ती अनुकूल कालाची वाट पाहत पृथ्वी, ब्रह्मर्षी, देव यांच्या कुलासह अत्यंत आनंद पावली. अत्यंत पीडादायक झालेल्या अशा सहस्रावधी दैत्यांनी व्यापून टाकलेल्या अखिल पृथ्वीला लवकर मुक्त करण्याची इच्छा करणाऱ्या कृपाळू आणि निरुपम विष्णूने सुंदर मनुष्यरूप ही धारण करण्याची इच्छा व्यक्त केली. या ठिकाणी 5वा अध्याय समाप्त झाला.